शेतकरी मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी मित्र हे अवकाळीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते. फायनली शेतकरी मित्रांच्या खात्यावर आता अवकाळीची जी नुकसान भरपाई आहे, ती वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित होत आहे? त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित होते? याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेन्द्र स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं. त्यात मित्रांनो, आता झालेलं काय होतं, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये काही ठिकाणी नुकसान झालं, त्यानंतर मार्च, एप्रिलमध्ये काही ठिकाणी नुकसान झालं आणि काही ठिकाणी फक्त आणि फक्त एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं. आता मग टप्प्याटप्प्यानं नुकसान झालेलं होतं, टप्प्याटप्प्याने रक्कम मंजूर करण्यात आलेली होती. पहिल्यांदा 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. काही त्यानंतर मार्च एप्रिलचं नुकसान ग्राह्य धरून काही रक्कम वाढवण्यात आली आणि अशी या 4 महिन्यामधील नुकसान भरपाईची जी टक्केवारी म्हणा किंवा टप्प्याटप्प्याने जे नुकसान झालेलं होतं, त्या बेसिसवर 500 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर 550 कोटी रुपयांचा काहीतरी निधी मंजूर करण्यात आलेला होता. तर एकंदरीत मित्रांनो, आता टप्प्याटप्प्याने ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, आता त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, याच्यामध्ये बघायचं झालं तर मित्रांनो, पुणे विभागात नुकसान झालेलं होतं, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर काही छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा भाग त्याच्यामध्ये, आता जिल्हे तर तुम्ही बघू शकता. तर या काही जिल्ह्यांचा भाग हा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता आणि मध्ये जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं, त्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता टप्प्याटप्प्याने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, त्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने, आता आपण असं नाही म्हणणार की सर्व शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम, जी अनुदानाची जी रक्कम आहे, ती वाटपाला सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने नुकसान झालेलं होतं, टप्प्याटप्प्याने रकमासुद्धा वितरित होतील. आणि एक महत्त्वाचा पॉईंटमध्ये, आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या आजपासून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली होती, तुरळक शेतकरी आहेत असे, ज्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणसाल की बुवा आमच्या जिल्ह्यात तर रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे, मग आमच्या खात्यावर काय रक्कम वितरित झाली नाही. तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे रक्कम. आणि मेन पॉईंट म्हणजे फळपीक विम्याचं जे फळपिकाचं जे नुकसान झालेलं होतं, ज्या शेतकऱ्यांचं फळपिकाचं नुकसान झालेलं होतं, अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या तरी रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणसाल, जानेवारीमध्ये आता बघायचं झालं तर रब्बी हंगाम असतो. आता काही ठिकाणी रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं, हरभरा वगैरे, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कांदा पिकाचं वगैरे नुकसान झालेलं होतं, हे मान्य आहे. परंतु सध्या जी रक्कम वितरित होणं सुरू झालेली आहे, ती फक्त फळपिकाची रक्कम, जे काजू पिकाचं नुकसान झालेलं होतं, काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेलं होतं. तर ते नुकसान झालेलं होतं, त्या शेतकऱ्यांचं जे अवकाळीचं नुकसान भरपाईची जी रक्कम आहे, त्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. रब्बी पिकाचं जे नुकसान झालेलं होतं, त्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही. परंतु येत्या आठवड्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.